पंच आपण पाहतोय आपण आमचे विशाल पाटील, त्याच्यानंतर निशांत माळी आणि तिसरे पंच होते काय नाव त्यांचं रे तिसरे अंपायरचं नाव काय होतं? वैभवजी पाटील. तिन्ही पंचांनी चांगलं काम 4 रात्रींमध्ये आपण केलेलं आहे. खरं तर महत्त्वाचं काम जास्त पंचांचंच असतं. आमच्याकडनं चुकी झाली की आम्ही माफी मागतो. लाईव्हवाल्यांकडनं काय झालं की ते सांगतात की लाईव्ह जरा बंद आहे, तुम्ही ऑन फील्ड द्या, डिसिजन द्या. पण अंपायर काय सांगू शकत नाही. पहिले षटक टाकण्यासाठी तयार आहे गोलंदाज. प्रसाद पाटील. ज्या प्रसाद पाटीलने एक षटकार मारून या फायनलमध्ये पोहोचवलं कळवे संघाला, तो प्रसाद पाटील. डावखुरा फलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आहे प्रसाद पाटील. डावखुरे फलंदाज डोकेदुखी ठरतात फलंदाजी करताना, आणि तो प्रसाद पाटील आता तयार आहे. आणि समोर शिरडोन संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय. रोशन पवार. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सिंगल घेतलेली आहे, दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. डायरेक्ट हिट झालेले आहे, पण आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे तो फलंदाज रोशन पवार. 2 धावा पहिल्या चेंडूवर. फायनल मॅच आहे रसायनी ट्रॉफीची आपण पाहतोय, अंतिम मॅच. 2 धावा धावपलकावर. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रोशन पवारच्या बरोबर निकेश चौधरी. निकेश चौधरी. प्रसाद पाटील लेफ्ट हँड ओव्हर. बॉल टाकल्यानंतर आवाज येतोय. सावध पवित्र घेऊन हा चेंडू अडवला जातोय. थोडी चूक झाली की लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येते. 3 धावा धावपलकावर लागलेत शिरडोन संघ. साई एकविरा, श्रीराम शिरडोन, भाऊ मुकादम पण आमचे मॅचचा आनंद घेत असतील. आमची 40+ आता ग्राउंडवर आले असतील प्रॅक्टिसला. HL ग्राउंड. दुसरी 40+ आमची रीस. 7ला बरोबर पहिला बॉल पडतो. आता ते बघत असेल ही मॅच नाईट आहे का डे आहे. तीन धावा प्रसाद पाटील षटक टाकतायत. डावखुरे फलंदाज आहेत निकेश चौधरी. पडल्यानंतर शूट झाला चेंडू, थोडासा खाली राहिला. सुशांत मोकल एस्टनच्या पाठीमागे आहेत. धावसंख्या ती 3. 2 षटकांची मॅच आहे. फायनल मॅच रसायनी चषक 2025. त्याच्यावर कोण कब्जा मिळवणार. ट्रॉफी बघा, चमचमती ट्रॉफी आहे. चेंडू चाललाय फाईन लेगला. धावतोय धावतोय क्षेत्ररक्षक, धावतोय धावतोय धावतोय. प्रयत्न चांगले आहेत, प्रयत्न चांगले आहेत, परंतु चौकार गेलाय. चेंडू जिंकलाय. शर्यत लागली होती. 4 धावांनी संघाची धावसंख्या झालेली ती 7 धावा येत आहेत शिरडोन संघाच्या. शिरडोन संघ 18-20 धावा आले तरी गोलंदाजी त्यांच्याकडे पण चांगली आहे. पण 22 धावा केलेल्या आहेत मगाशी 2 षटकांमध्ये आपण बघितलं त्या कळवे संघानं. त्याच्या जवळपास पोचावं लागेल शिरडोन संघाला. सुशांत मोगल बाद होऊन पण त्या धावांचा पाठलाग केला गेला होता. धावसंख्या ती 7. निकेश ब्लॉक होलमध्ये टाकला होता, खणून काढला चेंडू निकेशनं. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. दोन्ही धावा पूर्ण झालेल्या आहेत. मालदोटे प्रणय भोईर यावेळेस पंच आहेत, स्क्वेअर लेग पंच. आणि निशांत माळी मेन अंपायर. 9 धावा इथे धावपलकावर लागत आहेत. 5 चेंडू आत्तापर्यंत टाकलेत प्रसाद पाटील यांनी. धावसंख्या ती 9. नागोरी यांनी आज मालदोटे भरपूर स्टॉक आणलेला दिसतोय. अजून थोडा वेळ जर मॅच चालली तर नागोरी लस्सी घेऊन येतील, ताक घेऊन येतील. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील टाकतात ते प्रसाद पाटील कळवे संघाचे. यावेळी स्ट्राईक एंडला निकेश चौधरी, नॉन स्ट्राईक एंडला रोशन पवार. टिकेमाळी मालदोटे नाईट करून घरी पोहोचले असतील. हा मस्त फटका मारलाय. 2 क्षेत्ररक्षकामधून जाईल का नाही. चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 11. पहिल्या षटकामध्ये 11 केल्यात शिरडोन संघानं प्रसाद पाटीलच्या षटकामध्ये.
कॅमेरामन मालतोडे वरच्या तांबे आहेत वरती. त्यांचं पण काम कठीण आहे. आपण इकडे ते एकमेकाशी गप्पा मारतो, फिरून फिरून येतो, पण त्यांना एका जागेवर बसावं लागतं. 12 तास मालतोडे जागेवर आहेत. गुढीवरचा तांब्या कसा येतो तसं होईल. थोडा आता थोडा वेळ राहिला, थोडं पाणी बिणी मार. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात. आपण पाहतोय शिरडोन संघ टॉस हारला, बॅटिंग करतोय. निकेश आणि रोशन हे दोन फलंदाज खेळतात. एक उजव्या हाताचा फलंदाज, एक डाव्या हाताचा फलंदाज. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आहे तो कळवे संघाचा दीक्षित पाटील. खरं तर दीक्षित आडनाव असतं, पण त्यांचं नाव दीक्षित आहे. कळवे संघाने पण चांगला खेळ केला. भोकरपाडा संघाने पण चांगला खेळ केला. खरं तर भोकरपाडा संघाने धक्का दिला होता कळवे संघाला. त्याच्यानंतर बोरगावने पण चांगली कामगिरी केली व गुळसुंदे संघ पण चांगला खेळलाय. सुपर 6 आहे. नाहीतर इथे जर 1-2 नंबर असते तर आपल्याला 2च टीम दिसल्या असत्या. भरपूर प्रेक्षक आहेत. गोलंदाज दीक्षित पाटील हाही डावखुरा गोलंदाज आहे. ओव्हर द विकेट मारा. रोशन पवार मिड विकेटला चेंडूला खरं तर ऑन ड्राईव्ह केले, सिंगलच घेतलेली आहे. डावखुरा फलंदाज यावेळेस आपण पाहतोय निकेश चौधरी. धावसंख्या होती ती 12 धावा. आज सगळ्यांना पुरणपोळी खायला मिळेल, कोणाला श्रीखंड खायला मिळेल, खीर पण असेल कोणाकडे. गोड दिवस आहे आजचा. आपल्याकडे तिखट खाणारे जास्त आहेत. आणि नेमके आज वार रविवार आहे ना? आज सोमवार आहे का? रविवारी आहेत. हे असे सण आहेत ना, नेमके रविवारी येतात. एकादशी रविवारी, चतुर्थी रविवारी. विलास कदम यांचा उपवास असतो गुढीपाडव्याला बघा. काही मंडळींना आला दिवस सारखा असतो. वेळेला केळं, वनवासाला सीताफळं. धावसंख्या झाली ती, त्यांना फक्त कारण पाहिजे काहीतरी. आता ट्रॉफ्या काही काही मारल्यात ते थोडी थांबणार आहेत, ते गुढी उभारणारच. धावसंख्या आपण पाहतोय भोईर सांगतायत 12 धावा धावपलकावर लागल्यात. गोलंदाज दीक्षित पाटील गोलंदाजी करतायत कळवे संघाकडून. कळवे संघामध्ये दाढीवाले जास्त आहेत. हो, गोड आवाज आलाय. स्वीट साऊंड. 2 क्षेत्ररक्षणामधून चाललाय चेंडू. 1 बाउन्स मिळतोय चौकार शिरडोन संघाला. 4 धावांनी संघाची धावसंख्या 16वर जाऊन पोहोचलेली आहे. आपण जे 3 मॅच झाल्या त्याच्यामध्ये आपण म्हणालो की जास्त धावसंख्या होईल तो फायनलमध्ये पोहोचेल. 22 धावा करून कळवे संघ पुढे गेला होता. आता त्याहीपेक्षा जास्त धावा होत आहेत का? धावसंख्या झाली ती 16. धावसंख्या 16. डॉट बॉल आलेला आहे. बॅटची एज. शॉर्ट फाईन लेगला चेंडू चाललाय. सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. फलंदाज बाद होतील निकेश चौधरी. धावसंख्या 17. 1 बाद 17. एक बाद 17. चला बॅट्समन चला लवकर. तेजस चौधरी चाललेले आहेत नवीन फलंदाज. 1 बाद 17. दीक्षित पाटील गोलंदाजी करतायत. शेवटचे आता काही शेवटचा एकच चेंडू असेल. धावसंख्या ती 17. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि या चषकाचा पण पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू असेल. 17 झालेले आहेत. फलंदाज आहे तो तेजस चौधरी.
पुढे येऊन खेळायचा होता. पुढे येऊन खेळायच्या नादामध्ये इथे मात्र षटक संपले. धावसंख्या ती 17 जिंकण्यासाठी या कळवे संघाला रिलायन्स 11 कळवे संघाला 18 धावांची गरज आहे. यश दशरथजी वाघमारे ज्यांनी आम्हाला या टुर्नामेंटसाठी भरपूर 4 रजनींमध्ये भरपूर मदत केलेली आहे. त्याच्या अगोदर पण शुभम कदम यांच्या जवळचे सहकारी आहेत. भरपूर आपल्याला मदत. हा त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. दशरथजी वाघमारे त्यांचाही इथे सन्मान करण्यात येईल. दशरथजी वाघमारे पडद्यामागचे कलाकार भरपूर असतात. खरं तर आपल्याला समोर दिसतात ते आपण फक्त बघत असतो. नाईट टुर्नामेंट म्हटलं की भरपूर काही मेहनत असते. 1-1.5 महिन्यापासून ती मेहनत करावी लागते. 18 धावा करायच्या जिंकण्यासाठी कळवे संघाला विनंती करूया. लगेच आपले फलंदाज पाठवा. दशरथजी वाघमारे यांचा सन्मान. बारा चेंडू आणि 18 धावा करायच्या जिंकण्यासाठी. सुभाष पवार यांचाही सन्मान करण्यात येईल. अंकित मालुसरे यांच्या सहकारी आहेत आणि भरपूर मेहनत त्यांनी पण या टुर्नामेंटसाठी केलेली आहे. सुभाषजी पवार त्यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. सगळे आता जो पगाराचे आता सगळं त्यांच्याकडे आहे. सुभाषजी पवार यांचा सन्मान. चला बॅट्समन पाठवा लवकर. 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ही मॅच. 12 चेंडू आणि 18. एका बाजूला साई एकविरा श्रीराम शिरडोन आणि एका बाजूला रियांश कळवे. 2 संघ आहेत. दोन्ही फलंदाज असतील सुशांत आणि प्रसाद पाटील. सलामीची जोडी मैदानात चाललेली आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सकाळी सकाळी काही होऊ शकतं. मगाशी खरं तर हारता हारता जिंकला तो कळवे संघ. शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि फायनलमध्ये दाखल झालेले आहेत. राहुल पाटील खरं तर तालुक्याचे पोलीस पाटील आहेत. राहुल पाटील आता पोलीस पाटलांना पण 15,000 पगार आहे. 12 चेंडू आणि 18ची गरज आहे. गोलंदाज तेजस चौधरी आहे आणि सुशांत मोकल आणि प्रसाद पाटील ही सलामीची जोडी मैदानात आहे. रसायनी चषक 2025 ची ही शेवटची मॅच, फायनलची मॅच. काय बोलतो बघ. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आमचे फायरमॅन शिरडोन गावचे सुपुत्र भाऊ मुकादम यांनी शिरडोन टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अजूनही शुभेच्छा चालू आहेत. 12 चेंडू 18 अजूनही पाहुणे येत आहेत. 12 चेंडू 18. स्ट्राईक एंडला सुशांत मोगल बाहुबली रायगड भूषण एक चांगले क्रिकेटपटू.
आणि तेजस चौधरी. हा सुशांत मोकल मिड विकेटच्या वरून घुटना टेक तमाशा देख पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. धावसंख्या ती 6 जिंकण्यासाठी 11-12 11 आणि 12 11 चेंडू आणि 12ची गरज. सुशांत मोकल मगाच्या मॅच मध्ये अशांत होता. या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. का मला रायगड भूषण मिळालं क्रिकेटमध्ये, का मला बाहुबली म्हणतात, याचं उत्तर त्यानं दिलेलं आहे सकाळी सकाळी. हा तेजस चौधरी पण कमी नाही. पहिला बॉल तेजसला दिसला नाही, दुसरा मात्र बाहुबलीला दिसला नाही. 10 चेंडू 12ची गरज आहे. फायनल मॅच, अंतिम मुकाबला. 10 गेंदे 12 रन. 10 चेंडू 12 विकेट घ्यावे लागतील. फिरून मारलाय. फाईन लेगला क्षेत्र खाली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. धावा झाल्यात त्या 10. सुशांत मोकल एक चौकार एक षटकार. मगाची मॅच जिंकवली होती प्रसाद पाटीलनं आणि आता यावेळेस सुशांत मोकल मात्र हवी झालाय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 1 डॉट 1 षटकार 1 चौकार. जिंकण्यासाठी आता अजूनही 9 चेंडू शिल्लक असतील आणि धावा करायच्या आहेत त्या 8. 9-8 12-18चं समीकरण होतं. 9-8 वर आलेलं आहे 2 फटक्यांमध्ये. 9 चेंडू 8 धावा. सुशांत मोकल अशांत राहणार नाही, शांत राहणार नाही. तो कसला सुशांत षटकार मारतोय. 9 चेंडू आणि 8. आता मात्र 8 चेंडू आणि 2. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू होता, फिरून मारला, पूल केला, सक्सेसफुल पॉवरफुल होता. षटकार आलाय. 2 धावांची गरज आहे. रसायनी ट्रॉफीवर कोणता संघ नाव करणार? शिडोन संघाचा जो गोलंदाज होता शेवटचं षटक टाकणारा प्रतिकेश वाजेकरच्या वाट्याला षटक येते की नाही? कट केला चेंडू शॉर्ट पॉइंटला. सिंगल आलेली आहे. आता मात्र एका धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक येते. हे 1 बॉल आणि अजून 1 षटक. 7 बॉल 1 धाव. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. रियांश 11 कळवे संघ हवी झालाय. 7 चेंडू आणि 1. एकामध्ये 1ची गरज असेल तर मजा आली असती. डीजे तयार राहा. डीजे चॅम्पियनचं गाणं वाजवा. रसायनी ट्रॉफीचा आपला लावा, कुठला तरी लावा. 7 चेंडू 1 धावेची गरज. प्रसाद पाटील व्हाईट बॉल. अंपायर कंटाळले आता शेवटी.